US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्याला अनुसरून लंडनमधल्या एका वृत्तसंस्थेने एक बातमी प्रसिद्ध केली होती आणि त्या लंडन वृत्तसंस्थेच्या आधारे महाराष्ट्रातलं एक प्रमुख दैनिक पुढारी यांनी एक बातमी नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाची याच्यासाठी आहे, टीस या संस्थेने देखील, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने देखील नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता मुंबईतल्या वाढत्या मुस्लिम लोकसंख्येबाबत, रोहिंग्या आणखीन बांगलादेशांची घुसखोरी याबाबतचा. त्यामुळे ती जी मानसिकता आहे इस्लामची म्हणा किंवा मुस्लिमांची म्हणा, त्या मानसिकतेवरती एक प्रकाशझोत टाकणारा हे दोन्ही अहवाल लागोपाठ प्रसिद्ध झाले. त्यामुळे या बातमीचं महत्त्व जास्त आहे. तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना लंडन वृत्तसंस्था आणखीन लंडनमधल्या हा व्हिडिओ करण्याची काय आवश्यकता आहे? तर ती आवश्यकता याच्यासाठी आहे, नुकताच गेल्या 2-3 दिवसापूर्वीच सज्जाद नोमानी हे मुस्लिम धर्मगुरू आहेत. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या प्रमुख पक्षांच्या सर्वच नेत्यांनी स्टेटमेंट दिली. त्या संदर्भातलं बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे लंडन वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालाला आणि त्या बातमीला देखील महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आजचा व्हिडिओ मी मुद्दामून त्यासाठीच बनवलेला आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 3-4 दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत. उद्या प्रचाराची सांगता होईल. 20 तारखेला निवडणुका आणि 23 तारखेला लगेच त्याचे निकाल लागतील. आणि ती एवढी धावपळ, त्या एवढ्या बातम्या हॉट असताना मध्ये ते लंडनमधल्या इस्लामीकरण आणि ही कुठली बातमी तुम्ही घेऊन आमच्यासमोर आलात असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण ते मी मगाशी सांगितलेलं जे कारण आहे तेच महत्त्वाचं कारण मला हे व्हिडिओ करताना माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दाम करतोय. महाराष्ट्रातलं एक प्रथितयश वृत्तपत्र आहे दैनिक पुढारी नावाचं. त्यांनी काल का परवा ही बातमी प्रसिद्ध केली लंडन वृत्तसंस्थेचा आधार घेऊन. आणि ती बातमी मला अत्यंत महत्त्वाची वाटली. बातमी यासाठी महत्त्वाची वाटली की त्यामधनं इस्लामीकरणाची मानसिकता, मुस्लिमांची मानसिकता ही आपल्या लक्षात येऊ शकते. आणि हा जो अहवाल आहे तो US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सचा आहे. म्हणजे मी मागचे जे 2-3 दिवसापूर्वीचा आपला जो व्हिडिओ होता टीसचा, मुंबईतल्या मुस्लिम वाढत्या लोकसंख्येचा, तेव्हा मी जसं म्हटलं होतं तेच मी आता इथे पुन्हा सांगतोय की हा अहवाल, ही बातमी जी आलेली आहे ती भारतीय जनता पक्षाने दिलेली नाही आहे. ती कुठल्याही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाने दिलेली नाही आहे. ती कुठल्याही हिंदुस्थानातल्या एखाद्या नेत्यांनी किंवा एखाद्या राजकीय पक्षाने दिलेली नाही आहे. तर ती US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सचा अहवाल आहे, त्याला अनुसरून ती बातमी केलेली आहे. तर पहिले काय अहवाल आहे तो आपण ऐका तुम्ही. तो धक्कादायक काय आहे ते तुम्हाला लगेच ताबडतोब लक्षात येईल. लंडनवरती इस्लामीकरणाचं सावट अत्यंत गडद होत चाललेलं आहे असं त्या अहवालात म्हटलेलं आहे. US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सच्या गडद का होत चाललेले आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की युरोप हा आता ख्रिस्ती राहिलेला नाहीये. मी आता जे तुम्हाला सांगणार आहे, मी जे तुम्हाला आता सांगतोय, ही माझी वाक्य नाहीत, ही त्या US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्समध्ये लिहिलेली वाक्य आहेत. त्यांनी म्हटलेली त्यांची निरीक्षणं आहेत. लंडनमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल 1800 मशिदी आणि इस्लामिक सेंटर्स नव्याने बांधण्यात आलेली आहेत आणि त्या जोडीला जवळपास 500 चर्च बंद पडलेली आहेत. मग या बंद पडलेल्या चर्चचं, त्यांच्या जमिनींचं, त्या जागांचं काय होतं? तर ते इस्लाममध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या मोठ्या संस्था त्या जागा विकत घेतात, तिथे मशिदी बांधतायत. त्या तशा मशिदी आणि तशी इस्लामिक सेंटर आज तब्बल 1800 मशिदी आणि इस्लामिक सेंटर फक्त लंडनमध्ये बांधली गेलेली आहे. आणि ते मगाशी मी तुम्हाला म्हणतो त्याप्रमाणे 1800 मशिदी नवीन उभ्या राहिल्या आहेत आणि 500 चर्च इतिहास जमा झालेली आहेत.
म्हणजे आपण जे म्हणतोय की फक्त मुंबईवरतीच मुस्लिम लोकसंख्या वाढते किंवा भारतातच लँड जिहाद असे काही जे प्रकार चालू आहेत ते असं अजिबात नाही आहे. युरोपमध्ये देखील हीच परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते आणि प्रामुख्याने आता ते लंडनमध्ये हे बघायला मिळालेलं आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ आज करतोय. त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रिटनमध्ये प्रामुख्याने दर शुक्रवारी तुम्हाला रस्त्यांवरती लोंढेच्या लोंढे दिसतात आणि हे अत्यंत काळजी करण्याचं कारण आहे असं त्या अहवालात म्हटलेलं आहे. 2001 ते 2023 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये या ज्या चर्च बंद पडण्याचं आणि तब्बल 1800 मशिदी आणि इस्लामिक सेंटर उभं राहण्याचं प्रमाण या गेल्या 20 वर्षामध्ये वाढलेलं आहे. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तो अहवाल काय आहे ते मी आता तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यातले काही प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत त्यात मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की चर्च ओस पडण्याची जी काही कारणं आहेत आणि मी परत एकदा सांगतो, ज्या कारणांची चर्चा हिंदू धर्माच्या बाबतीतही होत असते तीच चर्चा आता तिथेही सुरू आहे. काय आहे ती चर्चा तर लक्षात घ्या. लंडनमध्ये प्रामुख्याने 59% लोक जी आहेत ती त्यांचा जो दर रविवारचा जो प्रार्थना असते चर्चमधली त्या प्रार्थनेला जात नाहीत. ख्रिस्ती पार्श्वभूमी असणाऱ्या इंग्लंडमध्ये सध्या डेमोग्राफिक शिफ्ट म्हणजे नेमकं काय याचा दाखला मिळतो. सध्या तिथे 59% ख्रिस्ती बांधव त्यांच्या दर आठवड्याच्या प्रार्थनेला देखील जात नाहीत असं त्या अहवालात म्हटलेलं आहे. तरुण वर्गातली तब्बल 63% पेक्षाही अधिक जणांनी आजपर्यंत एकही प्रार्थना सभेला ते हजर राहिलेले नाहीयेत आणि याचाच परिपाक म्हणून तिकडची चर्च ही ओस पडत चाललेली आहे. आपला धर्म मग तो कुठलाही असो त्याच्या प्रती असणारी अनास्था या गोष्टी प्रामुख्याने तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ज्याला म्हणतील की तुमच्या धार्मिकतेमध्ये बदल घडवून आणतात हे इथे लक्षात घेतलेलं पाहिजे. त्या अहवालात त्यांनी पुढे असं म्हटलंय की ह्या ज्या सर्व मशिदी उभ्या राहिलेल्या आहेत त्या इस्लामिक केंद्र ख्रिस्ती परंपरेचे पाईक असलेल्या चर्चच्या जागांवरती उभ्या राहिलेल्या आहेत आणि हे अत्यंत धोकादायक आणि काळजी करणारं लावणारं आणि ज्याच्यावरती विचार युरोपमधल्या ख्रिस्ती बांधवांनी केला पाहिजे असं US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सनी त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे. युरोपला ख्रिस्ती पार्श्वभूमीसाठी आजवर ओळखलं जायचं, मात्र वाढत्या इस्लामीकरणाच्या या प्रवाहामध्ये युरोप देखील आपली खरी ओळख विसरत चाललेला आहे. स्थानिक ख्रिस्तींची अनास्था, बदलती मानसिकता, धर्माप्रती असलेली अनास्था याला कारणीभूत असल्याचा ठपका US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सच्या या अहवालात ठेवला आहे. लंडनमधल्या चर्च बेलची जागा आता मशिदीमधल्या अजाननी घेतलेली आहे. हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता हा व्हिडिओ आज करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी उद्या किंवा परवा बनवणारच आहे, पण आज मी त्याला एक ज्याला म्हणतात ना की त्या मुद्द्याला मी फक्त स्पर्श करतो. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका त्याच्यामध्ये मुस्लिम एकगठ्ठा मतं कुठल्या प्रमाणात पडली हे तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. धुळ्यासारख्या ठिकाणी तर 6 लोकसभा मतदारसंघांमधले 5 विधानसभा मतदारसंघ असे होते की जिथे महायुतीचा उमेदवार हजारोंच्या मतांनी पुढे होता, पण 6व्या विधानसभेतल्या पेट्या फुटल्या म्हणण्यापेक्षा ईव्हीएमच्या मशीनमधली वोट्स जेव्हा जाहीर व्हायला लागली तेव्हा ती हजारोंच्या संख्येने असलेला लीड तो मागे पडला आणि तिकडची महाविकास आघाडीची सीट ही जवळपास 4,500-5 हजारांनी महाविकास आघाडीने जिंकली. तो संपूर्ण लीड तोडून जवळपास काहीतरी 1 लाख आणि 1 लाखापेक्षा जास्त होता. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते डिटेल सांगेन. आता माझ्याकडे तो नाही कारण माझा तो विषय नव्हता म्हणून मी तो घेतलेला नाहीये. पण हे लक्षात घ्या तुम्ही, मुस्लिम मतांची किंवा मुस्लिम मतदानाची जी संख्या आहे ती 100% मधल्या 97% इतकी मतदान हे मुस्लिमांचं होतं. ते होऊ नये असं माझं म्हणणं नाहीये,
पण ते एक गठ्ठा होतं आणि इतर धर्मीय जी मतदार आहेत त्यांची मतदानाप्रती असलेली अनास्था ही याच्यातनं दिसून येते. जिथे मुस्लिमांचं मतदान 97% होतं तिथे मुस्लिमेतर जे मतदान आहे म्हणजे हिंदू असतील, शीख असतील किंवा इतर कुठलेही असतील त्यांचं मतदान हे जेमतेम 47 ते 48% होतं, असा काल का परवाच आलेली आकडेवारी आहे. सज्जाद नोमानींनी गेल्या 2 दिवसापूर्वी काढलेला व्हिडिओ, त्याची व्हायरल झालेली ती व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आव्हान, त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या आठवड्यात आलेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा मुंबईमध्ये वाढण्यात येत असलेली किंवा वाढत असलेली बांगलादेशी आणि रोहिंग्यांची लोकसंख्या आणि आता 2 दिवसापूर्वी आलेला US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सचा अहवाल जो लंडनच्या संदर्भात आहे. जागा कुठलीही असो, राज्य कुठलंही असो, प्रांत कुठलाही असो, देश कुठलाही असो, मुस्लिमांची मानसिकता ही याच्यातनं दिसून येते हे लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतो, मुस्लिमांची मानसिकता, मुस्लिम्स याबद्दल मला काहीही म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की इतर धर्मियांमध्ये असणारी जी अनास्था आहे ती अनास्था याला कारणीभूत आहे. तुमचं मतदान किती होतं हे तुमच्या हातात असतं. त्यांनी मतदान 100% करावं का 95% करावं का 97% करावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. जर ते, कारण मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असं आपण म्हणतो ना, मग ते मतदान करत असतील तर त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. तर त्यांचा आदर्श काही बाबतीत आपण मुद्दामून ठेवावा. येणाऱ्या 20 तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला मत द्या, पण मतदानाचं कर्तव्य बजावावं. अगदी 100% पर्यंत तुम्ही जाणार नाही याची मला खात्रीच आहे. खरं तर जाईल याची खात्री असायला पाहिजे, पण जाणार नाही याची खात्री आहे, म्हणून मी हे बोलतोय. पण जास्तीत जास्त मतदान कसं होईल, ते योग्य उमेदवाराला कसं होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. कुठलाही धर्म, कुठलीही जात दुसऱ्यांवरती, दुसऱ्या जातीवरती किंवा दुसऱ्या धर्मावरती आक्रमण किंवा अतिक्रमण करत नाहीये ना, याच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं आणि त्यासाठी आपली जी कर्तव्य आहेत ती आपण बजावावीत. म्हणजे मग US डिपार्टमेंट ऑफ स्टेट सारख्या संस्थेला अहवाल प्रसिद्ध करून त्यांची हे आकडेवारी मांडायची वेळ येत नाही, किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या TISला मुंबईमध्ये वाढत असणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशीच्या संख्येबाबत बोलावं लागत नाही. लोंढेच्या लोंढे जे आपल्याकडे मुंबईमध्ये आढळत आहेत त्याबाबत TISला बोलावं लागत नाही. आणि आश्चर्यकारक, धक्कादायक म्हणजे US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सला देखील ब्रिटनमधल्या शहरांमध्ये दर शुक्रवारी लोंढेच्या लोंढे रस्त्यावरनं फिरत असतात हे त्यांच्या अहवालामध्ये नमूद करण्याची वेळ येत नाही. दुसऱ्यांकडे दोष देण्यापेक्षा, दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्यापेक्षा त्यांच्याकडचे जे काही गुण आहेत, मग ते त्यांच्या निष्ठेचे असतील तर ते गुण तुम्ही उचला. तुमच्यामध्ये अंगीकारता येतील तर ते अंगीकारा. मतदानाचं कर्तव्य बजावा. सज्जाद नोमानीच्या अनुषंगाने झालेल्या गोष्टी, वोट जिहाद, वक्फ बोर्ड, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये झालेलं एक गठ्ठा मतदान आणि त्याच्यानंतर हरियाणामध्ये झालेलं मतदान याविषयी आपण उद्या किंवा परवा बोलू. आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्राशी, भारताशी संबंधित नसला तरी प्रामुख्याने इस्लामीकरण जे फक्त महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर जगभरात कसं होतंय त्या संदर्भात होता. म्हणून आजचा व्हिडिओ मी मुद्दाम तुमच्यासमोर घेऊन आलो. तो कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. 3 दिवसावरतीच निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे आता येणारे व्हिडिओ हे प्रामुख्याने त्याच संदर्भात असतील. ऑफिशियल अजय निकते हे YouTube चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.